परभणीत बहुजन विकास सांस्कृतिक महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष कवी गायक दत्ता शिंदे मुंबई यांनी परभणीमध्ये येऊन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले। वृद्ध कलावंतांची मुलाखत घेऊन देखील निवड न झाल्याबद्दल त्यांना मानधनात निवड करावी अशी मागणी निवेदन देताना करण्यात आली। सांस्कृतिक कला मंच महाराष्ट्र राज्य परभणी जिल्ह्यातील जे नामवंत कलाकार आहेत, गीतकार आहेत, संगीतकार आहेत, वादक आहेत, अशा कलावंतांना न्याय मिळावा म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांची भेट घेण्यासाठी सर्व कलावंत माझ्यासोबत आलेले आहेत। मी कवी गायक दत्ता शिंदे, बहुजन विकास सांस्कृतिक कला मंच संस्थापक अध्यक्ष मुंबई, या कलावंतासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी मुंबईहून आलेलो आहे। परंतु साहेबांची काही भेट झाली नाही, तरीसुद्धा भेट जरी नसेल झाली, ऑडिशनल झालेले जे कलावंत आहेत, कलेक्टर साहेबांना एक विनंती आहे, ऑडिशन झालेले कलावंत पास झालेले आहेत, परंतु 15 ते 16 कलावंत यादीच्या बाहेर ठेवलेले आहेत। म्हणून आम्ही साहेबाला भेट देण्यासाठी मी आलेलो आहे। साहेबाला एवढीच विनंती आहे कलेक्टर साहेबांना की या कलावंताला योग्य ते न्याय मिळावा आणि बहुजन विकास सांस्कृतिक कला मंच आपलं अभिनंदन करणार आहे आणि अगोदर पण केलेलं आहे। कारण अगोदर बऱ्याचशा माझ्या कलावंताला पहिल्या कलेक्टर साहेबांनी मान्यता देऊन त्यांचं मानधन चालू केलं। वयोवृद्ध कलावंताचा विचार करून साहेबांनी या ठिकाणी न्याय द्यावा। सर्व कलावंतांना या ठिकाणी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माननीय तात्याराव झेंडे हे सुद्धा मुंबईहून आलेले आहेत। या ठिकाणी बरेचसे संस्थेचे पदाधिकारी आहेत, मराठवाड्याचे अध्यक्ष आहेत, जे सर्व गोरगरीब कलावंताला ते सुद्धा न्याय देतात। दिलीपजी बनकर साहेब आहेत, मराठवाडा अध्यक्ष, तसेच परभणी जिल्ह्याचे अध्यक्ष माझे शिष्य चंद्रकांतजी दुधमल आहेत, चे अध्यक्षा माननीय हरिबाई गाडे पाटलीनबाई ह्यासुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत। सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आले आहेत। फक्त आलेले आहेत या कलावंतांना न्याय मिळावा आणि शासनानं ह्या गोरगरीब कलावंताची दखल घ्यावी एवढंच बोलतो। या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही बहुजन विकास सांस्कृतिक कला मंच याच्या वतीनं सर्व कलावंतांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलो होतो। कलेक्टर साहेबांनी भेटण्याची वेळ दिली होती, परंतु वेळेअभावी त्यांना काही भेटता आलं नाही। तर त्यानंतर आम्ही ॲडिशनल कमिशनर म्हणून या ठिकाणी मॅडमला आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये जे 13 कलावंत वंचित राहिलेले आहेत त्यांचं या ठिकाणी कलावंतांचं मुलाखत झालेली आहे, त्यांचं या ठिकाणी परीक्षा घेण्यात आलेली आहे। ते सर्व क्षेत्रामध्ये कलागुण कौशल्य असल्यामुळे तरी पण देखील त्यांना डावलण्यात येत आहे। म्हणून अशा कलावंतांना डावलण्यात येऊ नये या मागणीसाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनाची कलेक्टर साहेबांनी पूर्तता करावी अशी आम्ही बहुजन विकास सांस्कृतिक कला मंचच्या वतीने आशा बाळगतो आणि नक्कीच आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला नक्की खात्री आहे। जय भीम। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज परभणी जिल्हा बहुजन विकास सांस्कृतिक कला मंच, महाराष्ट्राचे ख्यातनाम गीतकार संगीतकार आदरणीय माझे गुरुवर्य दत्ताजी शिंदे साहेब, बहुजन विकास सांस्कृतिक कला मंचाचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजन कलावंताच्या न्याय हक्कासाठी ते प्रामाणिकपणे लढा देत आहेत। आता जवळपास 30 तारखेला राजश्री शाहू महाराज मानधन कलावंत योजनेची हे शेवटची तारीख आहे, परंतु आज परभणीमध्ये ते या ठिकाणी कलावंतांना मार्गदर्शन करण्यासाठी आले, फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा। परंतु आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये जे गैरप्रकार व्हायलेत, आपल्या परभणीमध्ये जवळपास 13 कलावंत असे ओरिजिनल आहेत, ग्रामीणचे आहेत, ते ओरिजिनल कलावंत आहेत। त्यांना प्रशासनानं 2-2 वेळेस कला साजरी करण्यासाठी बोलवल्यानंतर परंतु त्यांना डावलण्यात आलेलं आहे। ही मागणी आम्ही या ठिकाणी आज कलेक्टर साहेबांचा आदरणीय माझे गुरुवर्य दत्ताजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो। या ठिकाणी आम्हाला आज कलेक्टर साहेब उपलब्ध होते, परंतु ॲडिशनल मॅडम या ठिकाणी होत्या। रिसर त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि आमचे जे 13 कलावंत खऱ्या अर्थाने ते ओरिजिनल गायक आहेत, संगीतकार आहेत आणि बहुजनांच्या न्याय हक्कासाठी ते आपला आवाज, आपली कला ते प्रदर्शित करतात। अशा कलावंताला न्याय भेटला पाहिजे, यासाठी आदरणीय दत्ताजी शिंदे साहेबांनी त्या 13 कलावंताला न्याय भेटला पाहिजे। आणि ही राजश्री शाहू महाराज कलावंत योजनेची जे 30 तारीख शेवट आहे, या तारीखसुद्धा आणि 1 महिना वाढवली पाहिजे, हे सुद्धा आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी सर्व वारकरी संप्रदायातील कलावंत या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत
आणि कलावंतावर जो अन्याय या ठिकाणी परभणीमध्ये होत आहे तो अन्याय थांबला पाहिजे. चिरीमिरी घेऊन कलावंत निवडण्याचे काही लोक काम करायलेत ते सुद्धा थांबले पाहिजे असं या ठिकाणी आमचे दत्ताजी शिंदे साहेबांनी कलेक्टर साहेबांना निवेदनामध्ये सांगितलेलं आहे.